मी दिनेश गुणे. आज शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि अपेक्षेप्रमाणे ती प्रश्नोत्तरं झाली, अपेक्षेप्रमाणे त्यांनी उत्तरं दिली. पण त्यातलं एक वाक्य मला खूप आवडलं. ते नेहमी शरद पवार खूप वेळा वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये वगैरे वापरतात, बोलतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर पण देतात. ते वाक्य म्हणजे हे हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, पण असं बोलून ते त्याचं उत्तर पण देतात. तर याच्यावरून मला एक गंमत वाटली. राजकारणामध्ये ज्योतिष वर्तवणं किंवा भाकीत वर्तवणं हा एक खूप मोठा आणि चांगला धंदा बरेच राजकारणी अवलंबून असतात. काही वेळा असं होतं की म्हणजे बऱ्याचदा असंच होत असतं की त्यांची भाकितं चुकतात, कारण त्यांच्या भाकितामध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो आणि त्या इंटरेस्टला धरून ती भाकितं वर्तवत असतात. उदाहरणार्थ संजय राऊत. आजपर्यंत संजय राऊतांनी गेल्या जवळपास 1.5 वर्षामध्ये आणि त्याच्याही आधी म्हणजे 2019मध्ये जेव्हा त्यांची सत्ता आली तेव्हापासून आजपर्यंत संजय राऊत इतकी भाकितं वर्तवत सुटले होते आणि त्यांनी इतकी भाकितं वर्तवलेली आहेत की त्याची ऐतिहासिक नोंद होईल. आणि एकही भाकीत त्यांचं आत्तापर्यंत खरं ठरलेलं नाही. मित्रांनो, जेव्हा एखादा कुडमुड्या ज्योतिषीसुद्धा आपला धंदा थाटून रस्त्यावर बसतो आणि बऱ्याच वेळा त्याच्याकडे लोक येतात, श्रद्धेनं येतात, हात दाखवतात, कोणी पत्रिका घेऊन येतात, कुंडली घेऊन येतात आणि या ज्योतिषाला विचारतात. बऱ्याच वेळा अंदाज चुकतात, भविष्य चुकतं आणि मग त्याच्याकडे गिऱ्हाईक फिरकेनासं होतं. तेव्हा कुडमुड्या ज्योतिषाला सुद्धा आपला धंदा गुंडाळावा लागतो. राजकारणामध्ये असं नाही करत. राजकारणामधली सगळी भाकितं चुकली तरी एखादा भाकीत वर्तवायची एकदा सवय झाली की माणूस भाकितं वर्तवतच सुटतो. आणखीन धंदा चालवत राहतो, त्यांचा धंदा चालू राहतो. संजय राऊतांनी इतकी भाकितं वर्तवली की आता त्यांच्या कुठल्याही भाकितावरती कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आहे, तरीसुद्धा ते दररोज उठतात सकाळी आणखीन भाकीत वर्तवतात. शरद पवारांनी जेव्हा सांगितलं की मी काही ज्योतिषी नाही आहे, तेव्हा मला संजय राऊतांची आठवण झाली. शरद पवारांना निदान आपण ज्योतिषी नाही आहे किंवा आपण भाकीत वर्तवू शकत नाही असं सांगण्याचं सौजन्य तरी आहे, सभ्यता तरी आहे. आणखीन पण संजय राऊत मात्र अधिकारवाणीनं भाकितं वर्तवतात. ऑन रेकॉर्ड मी हे बोलतोय असं सांगून ती भाकितं लिहून घ्या म्हणून सांगतात, नोंदवून ठेवा म्हणून सांगतात आणि एकही भाकीत खरं ठरत नाही. ह्याच्यावरून मला असं वाटलं की भाकितं वर्तवण्याचा धंदा जर करायचाच असेल कुणाला तर तो राजकीय भाकितं वर्तवण्याचा धंदा त्यांनी सुरू केला पाहिजे. मला असं वाटायला लागलं कधी कधी की आपण सुद्धा भाकितं वर्तवावं, कारण मी पत्रकार आहे. पत्रकार असल्यामुळं काय होतं की आपण सुद्धा विश्लेषणाच्या नावाखाली बरीचशी भाकितं वर्तवत असतो आणि नंतर काय होणार काय नाही ह्याचे अंदाज चुकले की आपलं ते भाकीतच होतं असं समाधान करतो, आणखीन स्वस्थ बसतो. काल एक्झिट पोल पाहिलं तेव्हा ती एक प्रकारची भाकीतच होती. सगळीच्या सगळी भाकितं कधीच खरी ठरत नाहीत. बऱ्याच वेळा एक्झिट पोलचे अंदाजसुद्धा जेव्हा चुकतात तेव्हा आपण असंच म्हणतो की हे भाकितं काही खरं ठरलं नाही, चुकले, सहजपणे घेतो. त्यामुळे राजकारणात वर्तवलेली भाकितांचं काही फार नुकसान होत नाही. भाकितं वर्तवणाऱ्यावरचा लोकांचा विश्वास कमी होत नाही. तसं असतं तर संजय राऊत रोज सकाळी 30 भाकितं वर्तवत सुटले नसते आणि माध्यमं त्यांच्या प्रत्येक भाकिताची उत्सुकतेनं वाट बघत बसले नसते. दुसरे एक खूप मोठे राष्ट्रीय पातळीवरचे राजकीय विश्लेषक आणि निवडणूक विश्लेषक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, यादव कोणीतरी आहेत, ते योगेंद्र यादव, त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांची एक भाकितं हा एक फार मोठा उत्सुकतेचा विषय असायचा. निवडणुकांच्या हंगामामध्ये त्यांची भाकितं खूप वर्तवली जायची, पण माझा त्यांच्या भाकितावर कधीच विश्वास बसला नाही आणि तो पूर्णपणे तेव्हा उडाला की त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढला. ज्या माणसाला दुसऱ्या पक्षांविषयी केलेली भाकितं जमली नाहीत, जमवता आली नाहीत, किंवा जर एखाद्याला माहीत असतं की ह्याची भाकितं खरी होतात तर त्यांनी स्वतःचं पक्ष काढताना आपल्या पक्षाचं भविष्य काय असेल त्याचं भाकीत त्यांना माहिती असायला पाहिजे होतं. ते फसलं आणि योगेंद्र यादवांचा पक्ष आता किती कुठे आहे काय आहे मला काही कल्पना नाही आहे, पण योगेंद्र यादवांनी हा प्रयोग केला होता. मला असं वाटतं की आता आपण सुद्धा एक भाकितं वर्तवण्याचा एक छोटासा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. मित्रांनो, काल अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मेळावा
शिबिर किंवा चिंतन शिबिर किंवा अधिवेशन रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये झालं. याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला आठवत असेल किंवा काल उल्लेख पण झाला, ह्या राष्ट्रवादीचं जेव्हा अध्यक्षपद आणखीन एक खांबी सूत्र, एक हाती सूत्र जेव्हा शरद पवारांच्याकडे होती, तेव्हासुद्धा या जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसची 2 अधिवेशनं झाली गेल्या 10 वर्षात. आणि तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी एका अधिवेशनात, मला आठवतं आहे 2019च्या कदाचित अधिवेशनाच्या, आपल्या निवडणुकीच्या आधीच्या एका अधिवेशनात, की शरद पवार हे भारताचे भावी पंतप्रधान होऊ शकतात असं एक भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. हे भाकीत म्हणायचं अशासाठी की ते अंदाजच होता, कारण त्यांना त्याची कल्पना नव्हती. आणि एकूणच मग शरद पवारांना परिस्थितीची पूर्ण जाणीव असल्यामुळे ते जरी ज्योतिषी नसले तरी त्यांनी लगेच त्याचा इन्कार केला आणि त्यांनी असं सांगितलं की पंतप्रधान होण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी एक संख्याबळाची आवश्यकता असते आणि ते संख्याबळ आपल्याला मिळवता येणार नाही याची मला जाणीव आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत वगैरे मी काय नाही आहे. प्रफुल्ल पटेलांची जी कदाचित सदिच्छा असावी किंवा इच्छा असावी, शरद पवारांनी पंतप्रधानपद मिळवावं किंवा शरद पवार पंतप्रधान पदावर बसलेले दिसावेत अशी अनेक लोकांची इच्छा आहे. महाराष्ट्रात तर बरेच लोक शरद पवारांना कधीतरी पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी उत्सुक असतात. पण शेवटी आजपर्यंत गेल्या 55 वर्षांच्या शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये गेल्या काही दशकांपासून पवार हे भावी पंतप्रधान म्हणूनच आपण ओळखतो त्यांना. अजूनही त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळं हे भाकीतं वर्तवताना असं वाटतं कधीतरी पवारसुद्धा पंतप्रधान होतील. पण मला आज असं वाटतंय की कालचा कर्जतचा मेळावा पाहिल्यानंतर की आता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि NCPचं भाकीत काय असू शकतं, भविष्य काय असू शकतं. काल अजितदादांनी NCPच्या 4 मतदारसंघांवरती दावा सांगितलेलाच आहे. आपला पक्ष 4 ठिकाणी निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. मला असं वाटतं की हे 4 ठिकाणची निवडणूक जर लढवायची असेल तर त्यांना शरद पवारांच्या मूळ NCPच्या मूळ उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे त्याच्याबरोबर त्यांनी असंही सांगितलं की जिथे उबाठा गटाचे उमेदवार असतील त्यांच्यासमोर आपला उमेदवार असावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. साहजिक आहे, म्हणजे भाजपचं काम थोडंसं कमी होईल आणि उबाठाच्या समोर अजित पवारांच्या गटाचा सामना होईल असं दिसतंय. पण ह्याच्यामधून मला एक असं वाटतंय की शरद पवारांची NCP आणि अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस हे जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा खरंच 2 वेगवेगळे उमेदवार तिथे असतील की राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच उमेदवार असेल याविषयी मला थोडीशी शंका आहे. ह्याचा अर्थ तुम्ही लावू शकता. पण शिरूर मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की मला वाटतं तो आत्ता सध्या तिथे अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. पुढच्या निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळेल असं म्हटलं जात आहे. पण हे कुठल्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील याच्याविषयी माझं काहीतरी एक भाकीत आहे. ते खोटं ठरलं तरी चालू शकतं, कारण भाकीतं राजकारणातली बरीचशी खोटीच ठरत असतात. माझं भाकीतसुद्धा खोटं ठरेल. पण अमोल कोल्हे हे कुठल्या तरी एकाच पक्षातून, एकाच पक्षाचे NCPचे उमेदवार असतील. आपल्याला आठवत असेल की मागे अजित पवारांच्या बाबतीत ते बाहेर पडणार, बंड करणार, ते नाराज आहेत, अशा बऱ्याच वावड्या अगोदरपासून उठत होत्या आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्याविषयी थोड्या शंकाही घेतल्या जात होत्या. तेव्हा एकदा धनंजय मुंडे म्हणाले की मी राष्ट्रवादीसोबतच आहे आणि साहेब हेच आमचे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांच्यापासून कधीच दूर जाणार नाही. आपल्याला तेव्हा असं वाटलं होतं की धनंजय मुंडेंचे साहेब जे कोण आहेत ते शरद पवार असतील, पण तसं नव्हतं. ते अजित पवार हे धनंजय मुंडेंचे साहेब ठरले शेवटी. आणि धनंजय मुंडेंनी आपला शब्द कुठंही न बदलता किंवा आपण दिलेली ग्वाही न बदलता अजित पवारांच्या बरोबर ते राहिलेले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत किंवा लोकसभेच्या निवडणुकीत असे काही उमेदवार आपल्याला दिसू शकतात जे साहेबांच्या बरोबरच असतील आणि राष्ट्रवादीमध्येच असतील. पण त्यांचे साहेब कोण असतील आणि त्यांची राष्ट्रवादी कुठली असेल हे आत्ता सांगता नाही येणार.
त्यामुळे हे भाकीत फक्त एवढ्यासाठी नोंदवून ठेवायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कदाचित उबाठाच्या समोरसुद्धा उभा ठाकलेलं दिसेल आणि ते जेव्हा निवडून येतील ते उमेदवार तेव्हा ते कदाचित पुलोदबरोबर रालोआबरोबर किंवा भाजपाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झालेले दिसतील. हे माझं भाकीत आहे. आणखीन जसं संजय राऊत वर्तवतात तसं आज माझं हे भाकीत मी आज वर्तवून ठेवतो आहे. धन्यवाद.